रामकृष्ण हरी माऊली आज श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष म्हणजे गतवर्षी कैलासवासी सुदामराव उर्फ दादासाहेब गोविंदराव फडतरे यांचं निधन झालं आणि त्याला आता 1 वर्ष होत आहे. त्यांचं वर्षश्राद्ध दिनांक 8/5/2026 रोजी कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे होणार आहे. तेव्हा त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली आदरांजली व्हावी अशी इच्छा निर्माण झाल्यामुळे मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज त्यांना श्रद्धांजली वाहून माझ्या भावना त्यांच्याबद्दलच्या ज्या गेल्या वर्षी व्यक्त करता आल्या नाही त्या आत्ता करण्यासाठी इथं उपस्थित आहे. ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींनी दाटून आली, भावसुमनांचे ओंजळ भरुनी वाहतो आम्ही श्रद्धांजली. अर्थात आमच्या नातेसंबंधी असलेले आणि आमच्या बहिणीचे सासरे असलेले कैलासवासी सुदामराव दादा हे अतिशय सोज्वळ, शांत आणि पारमार्थिक व्यक्तिमत्व असं वारकरी पंथाची आस असलेलं, कास धरलेलं अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आणि वयाच्या साधारण 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पाठीमागे मोठा वंशवृक्ष तयार झाला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सर्व पिढीतील पुढच्या पिढीतली लोक त्यांचं आचरण करत असतात. तर एक अतिशय सर्वांना हवंसं असणारं व्यक्तिमत्व, परंतु जीवनाला कुठेतरी मर्यादा असते. ईश्वरानं आपलं अंकित केलेलं असतं आयुष्य आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि आठवणी सगळ्या दाटून आल्या. कारण कोरेगाव भीमा हे अहमदनगर रोडवर किंवा ज्याला अलीकडे अहिल्यानगर रोडवर रस्त्यावरती असलेलं महामार्गावरचं एक मोठं गाव. अर्थात फडतरे घराण्याविषयी 2च शब्द सांगतो की हे घराणं इतिहास प्रसिद्ध आणि शिवकाळापासून ते थेट स्वराज्याच्या अस्तापर्यंत कार्यरत होतं आणि या घराण्याने स्वराज्याच्या वृद्धीसाठी आणि त्याचबरोबर स्वराज्याच्या संरक्षणाचं काम केलं. या घराण्याला देशमुख हा दर्जा प्राप्त झाला. फडतरे देशमुख असंच म्हटलं जातं आणि त्यातीलच हे शाखा सातारा कोरेगावच्या मूळची शाखा असलेली त्या घराण्यातील एक शाखा कोरेगाव भीमा नदीच्या तीरी वसलेल्या कोरेगाव भीमा येथे या फडतरे घराण्याची एक शाखा येऊन इतिहास काळामध्ये साधारणपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये जे अनेक घराणी महाराष्ट्रभर पसरली गेली त्यातलं हे इतिहास प्रसिद्ध घराणं आणि या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे सुदामराव दादा. अर्थात त्यांनी शेती आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य आणि त्याचबरोबर हॉटेल व्यवसाय याच्यामध्ये भरारी मारली. याची पायाभरणी करण्याचं विशेषतः हॉटेल व्यवसायाची पायाभरणी करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज आपल्याला पुणे नगर रोडवरती त्यांचे 2 मोठे हॉटेल त्यांच्या घराण्याचे आपल्याला दिसून येतात. तेव्हा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या पुढच्या पिढीला चालना दिली, कष्ट करावं आणि त्यातून आपली प्रगती करावी अशा प्रकारचा आदर्श त्यांनी आपल्या सर्व मुलांच्या आणि नातवंडांच्या पुढे ठेवला आणि अशा प्रकारचं शिरूर तालुका पुणे जिल्हा यामधलं हे एक प्रसिद्ध घराणं आहे आणि त्या घराण्यातील हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांनी ठेवलेल्या आदर्शावरती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. अर्थात त्यांच्या पाठीमागं असलेलं त्या घराण्यातील व्यक्ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यांच्या पश्चात चिरंजीव श्री शांताराम सुदामराव फडतरे जे आज हॉटेल व्यवसायामध्ये अग्रभागी आहेत. रावसाहेब सुदामराव फडतरे हेही व्यावसायिक आहेत. त्यांची एक कन्या सौ शोभाताई मधुकरराव पायगुडे या माजी सरपंच कुडजे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील आहेत आणि दुसऱ्या कन्या त्यांच्या इतिहास प्रसिद्ध भोसले घराण्यात दिलेल्या आहेत.
सौ मंगलाबाई विश्वासराव भोसले, मुक्काम पोस्ट नांदगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. अशा प्रकारचा एक चांगला परिवार तयार झालेला आहे त्यांच्यामुळे. आणि त्याचबरोबर त्यांचे आजही 3 बंधू हयात आहेत. श्री नामदेवराव गोविंदराव फडतरे, हिंदूराव गोविंदराव फडतरे, बाळासाहेब गोविंदराव फडतरे हे कोरेगाव भीमाचे माजी सरपंच होते आणि शिरूर तालुक्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये या कोरेगाव भीमाचा विकास करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचे सुदामराव दादांचे जावई सुद्धा मोठे कर्तृत्ववान आहेत. श्री विश्वासराव राजाराम भोसले हे माजी सरपंच, मुक्काम पोस्ट नांदगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील आहेत. दुसरे आर्मी जवान संघटनेचे अध्यक्ष श्री मधुकरराव महादेव पायगुडे हे त्रिशक्ती मधुकरराव पायगुडे साहेब हे त्रिशक्ती माजी सैनिक संघाचे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सैनिक बोर्डावरती ते कार्यरत असतात. अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व त्यांचं जावई म्हणून प्रसिद्ध आहे. आर्मीमध्ये सेवा केल्यानंतर आज व्यवसायात पदार्पण केलं. त्यांची 2 मुलं सागर आणि निलेश हे सुद्धा व्यवसायात अग्रभागी आहेत. ज्योती जगताप नावाची एक कन्या आहे, म्हणजे सुदामराव दादांची नात, ती जगताप घराण्यात दिलेले आहेत. अर्थात हे घराणं आता सध्या तरी हॉटेल व्यवसायात प्रगत असलेलं दिसतं. पुणे नगर रोडवरती जनता पॅलेस म्हणून मोठं आज आपल्याला हॉटेल दिसतं. ते सुदामरावचे चिरंजीव शांताराम सुदामराव फडतरे हे चालवत असतात. आणि सुदामराव दादाचे धाकटे बंधू आणि त्यांचे चिरंजीव हे बगीचा नावाचं खूप पूर्वीचं आणि आजही अगदी विकसित झालेलं असं हॉटेल आहे. प्रसिद्ध असं नगर रोडचं बगीचा हॉटेल म्हणून ते प्रसिद्ध आहे. अर्थात सुदामराव दादांच्या एक नात सून सौ शिल्पा गणेश फडतरे या उपसरपंच म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांची दुसरी एक नात रोहिणी राजेंद्र कोरेकर पवार या मुक्काम पोस्ट नाहवरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील सरपंच होत्या. त्यांनी आपल्या काळामध्ये नाहवरे गावाच्या विकासात भर घातलेली आहे. याचप्रमाणे त्यांची नातवंड आज आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना खूप प्रसिद्ध आहेत. श्री ज्ञानेश्वर शांताराम फडतरे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पालघरला कार्यरत आहेत. दुसरे एक नातू ॲडव्होकेट विकास बाळासाहेब फडतरे हे शिरूर तालुक्यातील शिरूर कोर्टामध्ये वकिली करत असतात. ते एक प्रसिद्ध वकील आहेत. इतर नातवंडामध्ये मंथन हे सुद्धा मंथन फडतरे हे कायद्याचा अभ्यास करत असतात. आणि सुहास, गणेश, योगेश अशी त्यांची नातवंड आपापल्या क्षेत्रामध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगत आहेत. तेव्हा अशा प्रकारचं घराणं जे कैलासवासी सुदामराव दादा यांनी पायाभरणी केली, शांतपणे वावरणारं, समाजाच्या विकासात भर घालणारं आणि अशा प्रकारे आपले सर्व नातेसंबंध जपणारं शिरूर तालुक्यामधली जेवढी प्रसिद्ध घराणी आहेत, ढमढेरे असतील, चव्हाण असतील किंवा इकडे मावळामध्ये पायगुडे वगैरे, घारे देशमुख आणि इतर कर्जावणे वगैरे, अशा प्रकारचे सर्व प्रकारचे नातेवाईक त्यांचे आपल्याला दिसून येतात. शेवटी मी एवढंच म्हणेल की त्यांच्या वृद्धापकाळी सर्व परिवारानं, मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी, नातसुनांनी एवढा मोठा वटवृक्ष वंशवेल त्यांची जी निर्माण झाली त्या सर्वांनी त्यांची वृद्धापकाळी खूप उत्तम सेवा केली. आणि त्याबद्दल केवळ मी म्हणू शकेल की त्यांच्या पत्नी या हयात आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची सेवा केली. आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की माय बाप केवळ काशी, तेने न जाणे तीर्थाशी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकानं जसं परमेश्वराला थांबून ठेवलं माता पित्याची सेवा करण्यासाठी, तद्वत या परिवारानं
आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी, कैलासवासी दादासाहेबांची सेवा करण्यासाठी तेच पुंडलिकाचं अनुसरण केलं. आणि अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वाला मी भावपूर्ण आदरांजली वाहून थांबतो.